राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या समारंभास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजर होते। तर या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली। या समारंभास सभापती राम शिंदे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती। यंदा विद्यापीठामधील तब्बल 4602 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्रदान करण्यात आली असून 42 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन गौरव करण्यात आलाय। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी व्यक्त केली। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की राहुरी येथील आमदार शिवाजी कर्डिले आणि बारामतीत अजित पवार यांच्या अकली जाण्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत। याचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून यावर त्या बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली। तर त्याचबरोबर निवडणूक लढवण्याची तयारी देखील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। एकूणच राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा मार्ग सुखकर झाला आहे। बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत। शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे। राज्य शासन या संदर्भात चौकशी करणार। मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली। लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौराचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे। त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। सध्या गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुटवडा नाही असं म्हटलं जाते, मात्र युद्ध परिस्थिती जर लांबलीच तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करत आहेत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर। त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत, त्यावर विश्वास ठेवा। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।